नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं लिंबू सरबत प्रीमिक्स बघणार आहे। आता या प्रीमिक्सला छान सुगंध येण्यासाठी आणि शरीराला थंडावा देणारा असा पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहे। आता त्यासाठी आपल्याला लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आहे। आणि आता लिंबू चिरून आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे रस काढून घ्यायचा। आता तुमच्याकडे जर रस काढायचं असं साहित्य नसेल ना, तर तुम्ही लिंबू पिळून सुद्धा घेऊ शकता। फक्त एवढंच आहे की यामध्ये आपल्याला बी वगैरे राहू द्यायची नाही, तर तुम्ही रस गाळून घेऊ शकतात। आता पूर्ण आपल्याला रस काढून घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी रस लागणार आहे। बघा, आता 1 वाटी रस काढून झालेला आहे। आता हा रस आपल्याला एका ताटामध्ये किंवा तुमच्याकडे मोठी परात असेल तर त्यामध्ये टाकून घेऊ शकतात। आता 1 वाटी रस घेतलेला आहे, तर त्याच्या 3 पट साखर घ्यायची आहे, म्हणजे 3 वाट्या साखर घ्यायची आहे। आता तुम्हाला जर इथं थोडं गोड आवडत असेल तर अर्धी वाटी अजून वाढवू शकतात, पण जास्त साखर नका टाकू, नाहीतर ते फक्त गोड पाणी लागतं। आणि होत असेल तेवढीच जाड साखर घ्या। आता असे चमच्याने पसरवून घ्यायचे आहे, जास्त मिक्स करू नका, नाहीतर साखरेचं लगेच पाणी होतं। आणि हा जो पदार्थ आहे तो म्हणजे शोप, त्याच्याने आपल्या प्रीमिक्सला छान सुगंधसुद्धा येईल आणि चवसुद्धा खूप भारी लागेल। आता ही शोप आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि या लिंबू आणि साखरवरती टाकून घ्यायची आहे। आता हे सुद्धा आपल्याला चमच्याने अशी मोकळी पसरवून घ्यायची आहे, जास्त नका मिक्स करू। बघा, लगेच साखरेचं पाणी होतं, त्यासाठी जास्त मिक्स करू नका आणि होत असेल तेवढी जाड साखर वापरा। आता हे मी 2 ताटामध्ये करून घेतलेलं आहे, कारण एका ताटामध्ये खूप जाड लेयर होती ती, त्यासाठी 2 ताटामध्ये छान असं पसरवून घ्यायचं आणि सुकू द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी थोडं ओलसरच वाटत आहे, पण चमच्याने मिक्स करून घ्या, नाहीतर ही साखर आहे तर ती खूप कडक होऊन जाते आणि ताटाला चिटकून राहते आणि निघायलासुद्धा खूप वेळ लागतो। आता बघा, मी 2 ताटातलं एकाच ताटात करून घेतलेलं आहे आणि हे सुकायला आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात। आणि उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही, फॅनखाली सुकवा, नाहीतर सावलीमध्ये घरामध्ये सुकवायचं आहे, उन्हामध्ये सुकवायचं नाही। आता हे छान 3 दिवसानंतर छान सुकलेलं आहे, म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही। आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याची पावडर करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं, म्हणजे छान मिक्स होतं। आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। एक असं लक्षात असू द्यायचं की मिक्सर बंद चालू करायचं, कंटिन्यू चालू नका ठेवू, नाहीतर मिक्सरचं भांडं तापेल आणि साखर लगेच थोडंसं ओलसर होऊन जाते, त्यासाठी बंद चालू करा आणि अशा प्रकारे पावडर तयार करून घ्या। आता इथं मी शोप टाकलेली होती, त्यासाठी मी गाळून घेणार आहे, कारण थोडं जाडसर वाटतं आणि आपण कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवू शकत ना, कारण आहे ना, लिंबाचा रस आणि साखर यावर आपण शोप बारीक करून टाकली होती, पण ते लिंबाच्या रसने फुलते आणि लवकर बारीक नाही होत। आता तुम्हाला जर शोप टाकायची नसेल ना, तर इतकं बारीक आणि गाळायचं गरज नाही पडत, ते लवकर बारीक होऊन जातं। आता अशा प्रकारे थोडं जाडसर परत मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं आणि परत गाळून घ्यायचं आहे। आता हे थोडं जाडसर आहे, ते बाजूला काढून घ्यायचं आणि छान असं टेस्टी आणि पौष्टिक असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता हे प्रीमिक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि म्हणतात ना की 1 मिनिटामध्ये लिंबू सरबत तयार झालेलं आहे, ते अशा प्रकारे होतं। एका ग्लासामध्ये बर्फ टाकायचा, लिंबू प्रीमिक्स 2 चम्मच, 1 चम्मच तुमच्या आवडीनुसार टाका, पाणी टाका, मिक्स करा आणि लिंबू सरबत तयार झालेलं आहे। आता इथं मी तुम्हाला दुसऱ्या ग्लासातसुद्धा करून दाखवते, ते वेगळं आहे। आता एका ग्लासामध्ये बर्फ टाकायचा आणि पुदिन्याची पानं छान असे कुस्करून टाकायचे आणि प्रीमिक्स टाकायचं, 1 चम्मच 2 चम्मच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि थंड पाणी टाकायचं। आणि बघा, छान असं लिंबू सरबत तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही सब्जाचे बीज वगैरे भिजत टाकून ते पण टाकू शकतात, पण आहे ना, शोप टाकल्याने ना छान अशी टेस्टसुद्धा येते आणि लिंबू सरबतला वेगळा सुगंधसुद्धा येतो, म्हणजे पिल्यावरती खूप छान लागते आणि फ्रेश वाटतं। आता हे प्रीमिक्स आणि लिंबू सरबत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।